विशेष सन्मान करतो आहोत. मी विनंती करेन दोन्ही पंचांना आपला सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर दोन्ही अंपायर आज बदलापूरहून या स्पर्धेसाठी जॉईन झालेले पाहायला मिळाले. मी विनंती करेन विशालजी त्रिवेदी या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपले अंपायर विशालजी त्रिवेदी ज्यांचं आगमन आपण पाहतो. विशालजी त्रिवेदी सर पंच ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत. आदरणीय रामदासजी महानवर साहेब यांचे शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. पहिले अंपायर विशालजी त्रिवेदी यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत असताना मला मिळतोय. पुढचे अंपायर या मी विनंती करेन शिवाजी वाल्मिकी यांना विनंती असेल या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रामाजी महानवर यांच्या शुभ हस्ते आपण हे विशेष सन्मान करत आहोत. आपले दुसरे अंपायर शिवा वाल्मिकी यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. शिवाजी वाल्मिकी यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी किरणजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. आपण काही विशेष सन्मान आणखी करतो आहोत. या आमच्या आजच्या दिवसामध्ये साथ देणारे हमजा खान यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. हमजा खान यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. हमजा खान यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. हमजा खान उत्कृष्ट स्कोरर हमजा खान यांचा आपण सन्मान करतो आहोत. हे बाबांनो सर्व काय ठीक आहे. त्या सौदीला सांभाळा, कार्यक्रम त्याचा होईल. हा सन्मान आपण करतो आहोत. पुढचा सन्मान मी विनंती करेन स्वप्नीली गाडगे या आपल्या संघ मालकाचा विशेष सन्मान करणं राहून गेला होता. स्वप्नीली गाडगे स्वतः संघ मालक कळंबोलीचा चिंतामणी स्वप्नीली गाडगे यांच्या या संघ मालकांचा आपण सन्मान करतो आहोत. स्वप्नीलजी गाडगे पाटील कळंबोलीचा चिंतामणी हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि संघाच्या संघ मालकांचा आपण सन्मान करतो आहोत. आदरणीय रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विजय शेठ खानावकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. संघ मालक म्हणून या संघ मालक या नात्याने हा सन्मान करण्यात येईल. संघ मालक रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब. मी विराजला विनंती करेन विराज आपण या बाबांच्या बिहाफमध्ये आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विराजी असाच आहे की बाबांसारखाच व्यासपीठावरती न येणारा व्यासपीठ न आवडणाऱ्या अजून क्रिकेटची प्रचंड आवड. मी विनंती करतोय विजय शेठ खानावकर साहेब खरं तर ज्यांच्या बिहाफमध्ये सौदीला आपण पाहतोय जो सन्मानाचा स्वीकार करत असताना मला मिळत आहेत. पीके फाउंडेशनचे ओनर संजयजी राऊत साहेब आणि नयनजी महाडिक यांना देखील विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुहाजी यंगर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. प्रतीकजी कातारा साहेब यांना विनंती करेन. खरं तर प्रतीकजी कातारा साहेब यांनी आवर्जून सांगितलं होतं माझा संघ जिंकला तर या भारतातलं सर्वाधिक महत्वाचं असतं तीर्थक्षेत्र जिथे मी घेऊन जाईन खेळाडूंना. गोव्याला घेऊन जाणार होते ते परंतु तसं घडलं नाही. आता तीर्थक्षेत्रच झालंय ते. पुढील सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय रणजितजी कट्टे पाटील यांच्या नावाने खेळणारा संघ आशिषजी ढवळे आणि अनिकेतजी एंकर
यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. जिथे पुढील सन्मान आपण करतो आहोत, एका बाजूला वैभव कैलासवासी वैभव बडे राजमुद्रा चॅलेंजर्स या टीमचा सन्मान करण्यात येईल. स्वतः देवीदाजी खेडकर साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. प्रतीक खेडकर या आपला सन्मान करण्यात येईल. त्यांचे सुपुत्र प्रतीक खेडकर यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रणजित कडे पाटील, स्वर्गीय रणजित कडे पाटील या नावाने खेळणारा संघ आशिष ढवळे आणि त्याच वेळेला अनिकेत अँकर यांना विनंती करेन आपण असाल तर या आपला सन्मान करण्यात येतो. संघ मालकांचे सन्मान होत असताना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. हे व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होत असताना पाहायला मिळतात. पुढील सन्मान स्वर्गीय रणजित कडे पाटील, आशिष ढवळे आणि अनिकेत अँकर. चला, या संघाचे प्रतिनिधी असाल तर आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या पण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या 12 संघांना विशेष आकर्षक टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. महिला बाल कल्याण समिती सदस्य, विद्यमान नगरसेविका पनवेल महानगरपालिका, या कळंबोलीची रणरागिनी सौभाग्यवती सरस्वती काथारा यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. सरस्वतीताई काथारा यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. खरं तर आपलं प्रमुख सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून असंच राहू द्यात. या आयोजनावरती आपलं प्रेम नेहमी सदैव असत राहू द्यात. खरं तर या आदरणीय सविताताई काथारा यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, राजूजी भोवड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना आपण पाहिलं. चला, उदयजी पवार साहेब यांना विनंती करेन. उदयजी पवार नाही आहेत, मी सूरजी पवार साहेब यांना विनंती करेन. SK साऊंड अँड इव्हेंट या पण आपला सन्मान आपण करतो आहोत. SK साऊंड अँड इव्हेंट, उदयजी पवार, सूरजी पवार या आमचे DJ केंद्रेला विनंती करूयात या आपण सन्मानाचा स्वीकार करा. या आपण विनंती करतो आहोत. पुढील सन्मान PDCच्या माध्यमातून ज्यांचं कामकाज चांगलं राहिलंय आणि केतनजी दळवी यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. त्याआधी आमचे DJ केंद्रे रोहित केंद्रे यांचा सन्मान होतोय. रोहितजी केंद्रे स्वतः क्रिकेटर आहेत. आज फिल्डिंगसाठी का होईना टीम मध्ये त्यांना घेतलं होतं. त्यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान PDCच्या माध्यमातून केतनजी दळवी यांचा सन्मान आपण करतो आहोत. केतनजी दळवी, किरणजी दळवी स्वतः मोठ्या बंधूंच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. राजूजी भुवड यांनाही विनंती करूयात हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. या काही सन्मान आपण करतो आहोत. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो आहोत. अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच या महेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. महेशजी मोरे साहेब या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. बकासूर बैलाचे कट्टर समर्थक महेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बकासूर फॅन क्लबचे स्वतः ओनर अध्यक्ष कळंबोली गावाचे, ज्यांच्या कळंबोलीच्या माध्यमातून आपण हा सन्मान करत आहोत. या मॅन ऑफ द मॅच. ए बाबांनो, द्यायचं की नाही, तुमचं काय चाललंय? मॅन ऑफ द मॅच ओम सरडे, 22 धावा आणि बॉलिंग करताना 2 विकेट. ओम सरडे मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामना महेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येतोय. महेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. ॲटिट्यूड कलेक्शनची ब्रँडेड टी शर्ट्स, त्याच वेळेला अरविंद ढेकळे यांच्या माध्यमातून ही आकर्षक असणारी रिवोची एनर्जी ड्रिंक
तीही आपण देत आहोत आणि हा मोमेंटो. चला पुढील खेळाडू आहे बेस्ट बॅटर. एनी गेसेस कोणाला देऊयात? बेस्ट बॅटर कोणाला आमंत्रित करूयात? 3 संघ आहेत, कोणाला देऊयात? आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय बेस्ट बॅटरचा पुरस्कार आपण देतो. अनिलजी दळवी साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं. बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅटरचा पुरस्कार. बेस्ट बॅटरचा पुरस्कार आपण देतो उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर हा पुरस्कार देण्यासाठी अनिलजी दळवी साहेबांना आपण विनंती करतोय. एनी गेसेस कोणाला देऊयात? कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026 चा उत्कृष्ट फलंदाज. अमन लुयाचं नावच नाही माझ्याकडे, परेश कडकेचे नाव नाहीये. कोणाला देऊयात? 110 धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. होय, तो राहिला अमित कोडक, या स्पर्धेचा बेस्ट बॅटर अमित कोडक. माऊली स्पोर्ट्स बाळूमामा वॉरियर्स या टीमचा कर्णधार अमित कोडक. या पुरस्कार देण्यासाठी आपण पाहतो अमित कोडक या बेस्ट बॅटर. बेस्ट बॅटरचा पुरस्कार आपण त्याला वितरित करतो आहोत. माऊली स्पोर्ट्स बाळूमामा वॉरियर्स या टीमचा 110 धावा आल्यात त्याच्या नावावरती. अमित कोडकला आपण हा पुरस्कार देत आहोत. बेस्ट बॅटर टाळा तर होऊ द्यात. बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज KBPL 2026 सीझन 2. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देत असताना नॉमिनीज आमच्याकडे 2 होते, ज्यामध्ये एक नॉमिनी होता ज्याच्या नावावरती 7 विकेट होत्या, तो टीमचा कॅप्टन आहे. आता कोणाला देऊयात? आता दुसरं नाव मी तुमच्यापर्यंत सांगतो ज्याने 7 विकेट मिळवल्या, तो टीमचा कॅप्टन होता सौरभ मोठे, ज्याला आपण या नॉमिनीमध्ये असूनही हा पुरस्कार जात नाहीये, कारण तो इकॉनॉमिकल स्ट्रॉंग होता, त्यानेही 7 विकेट घेतल्यात. आता कोणी सांगू शकेल कोणाला द्यायचा? हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय अतुलजी यमगर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा पुढील पुरस्कार दिला जाणार आहे. आणि गोलंदाजाचं नाव आहे, कोणाला देऊयात? या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. रॉयल स्पोर्ट्स वाल्यांकडे नव्हता का गोलंदाज? अक्षयनी चांगली गोलंदाजी केली. या पण आमंत्रित करतोय प्रेश पाटील, आर्यन स्पोर्ट्स क्लब संघाचा. 7 विकेट नावावरती आहेत, इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला तो, आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार आर्यन संघामध्ये जातोय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर हा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपण देत आहोत. चला पुढचा पुरस्कार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खरं तर क्षेत्ररक्षकाची सुरुवात पहिल्यापासून होते. पहिला पुरस्कार हा क्षेत्ररक्षक दिला जातो. मी जाणीवपूर्वक लास्टला मध्ये घेतो, कारण जास्तीचा अलर्टनेस ना क्षेत्ररक्षकाला कधी मिळतच नाही. क्षेत्ररक्षकावरती नेहमीच अन्याय होतो. कोणाला देऊयात? आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला द्यायचा? आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय विशालजी बोबडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तो यष्टीरक्षक होता, आता नयन पवार म्हणेल मला द्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला द्यायचं? त्याने चांगल्या कॅचेस टिपल्या. एक हिंट देऊ का? एक हिंट अशी आहे की तो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक युवा होता. या पण आमंत्रित करूया त्या कळंबोलीचा टिंग्या, अर्थात कुणाल मोठे राहिला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. युवा आहे. टाळ्या उद्यात, टाळ्या उद्यात, उद्याचं भविष्य आहे. टाळ्या उद्यात.
आता मला वाटतं बॅटर ज्याला गेलंय त्यालाच मालिकावर जाते की काय. ऍडव्होकेट उदयराजे वाक्षे यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. टिंग्या कॅश प्राइज आपण त्याला देत आहोत. चला, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येईल. आर्यन स्पोर्ट्स क्लब रोहनजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ संपूर्ण संघाने हा पुरस्कार तृतीय क्रमांक आपण देतोय. तृतीय क्रमांक अशोकजी मोठे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी, क्रिस्टल आर्टनी डिझाईन केलेली ही ट्रॉफी आपण पाहत आहे. आपण तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देतो. या आमंत्रित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून रोहनजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ तृतीय क्रमांकाचा हकदार राहिला आहे. रोख रक्कम 10,000 रुपये व मानाचा करंडक या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. संपूर्ण संघाला आपण आमंत्रित करतो आहोत. या सौदी आपण देखील जॉईन करा. रबाडा 2 टीम मध्ये होता. हे काय चालू आहे? रबाडा 2 टीमची जर्सी घेतली. हा 2 टीमची ट्रॉफी घेणार आहे. सौदीला आपण पाहत आहे. चला बोललो गणपती बाप्पा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक टीम आर्यन स्पोर्ट्स क्लब, खरं तर सौरभ मोठे याच्या नेतृत्वाखाली रोहनजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ खेळत असताना पाहायला मिळाला. तदनंतर आपण देतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेच्या माध्यमातून विजेते राहिले आहेत रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि पारितोषिक या रोख रक्कम 15,000 रुपये व मानाचा करंडक विजय शेठ खानावकर साहेब यांच्या मालकीचा संघ. ही फटाक्यांची आतिषबाजी होत असताना पाहायला मिळते. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ राहिला आहे या स्पर्धेचा उपविजेता. या आपण आमंत्रित करतोय संपूर्ण संघाला. रामदासजी महानवर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि त्याच वेळेला ही आकर्षक 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मानाचा करंडक आपण देतोय. खरं तरी आकर्षक ट्रॉफी आपण देतो. अर्धे या बाजूला हा पुरस्कार वितरित करण्यात येत आहे. सौदी एन्जॉय करतोय. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. सौदीला सेकंड ट्रॉफी मिळाली. एक मात्र खेळाडू राहिला. 2 ट्रॉफी आहेत. आता मालिकावर द्यायचं. आता कोणाला द्यायचं? तर बेस्ट बॅटर मिळालं त्याला देऊया. उमेशजी भोई साहेब किडुकपाडा यांच्या माध्यमातून सायकल मिळालेली आहे. संतोषजी नाणेकर साहेब यांच्या माध्यमातून बॅट आहे. SSD स्पोर्ट्स न्यू लॉन्चिंग नुकतीच झालेली पाहायला मिळाली आहे. कोणाला द्यायचा मालिकावीर? अमितच नाव मला जास्तीचं दिसतंय आणि त्याने कामकाजी तसाच केला. फायनल पर्यंत चांगला केला. पॉइंट चांगले बनवले. तब्बल 144 पॉइंट्स आहेत त्याच्या नावावरती. आमंत्रित करूया का? कोणाला द्यायचं? या आपण आमंत्रित करतोय. 129 धावा, 3 विकेट. अक्षय सरोदे राहिलाय या स्पर्धेचा मालिकावीराचा हकदार. अक्षय सरोदे, टाळा द्या त्याच्यासाठी. जास्तीचं वेळ घ्यायला लावलत नाही कारण सर्वांना माहिती होतं त्याचे रन्स किती आहेत. अक्षय सरोदे, उमेश भोई साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक सायकल आहे. प्रतिनिधी कातरा साहेबांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते. SSD च्या माध्यमातून ही आकर्षक बॅट संतोषजी नाणेकर जी दिली जात असताना पाहायला मिळते. टाळा तर होऊ द्यात. आपला खेळाडू आहे या त्याच्याशी चर्चा करूयात. बोलतो फार छान. अक्षयला बोलावं लागेल. आता सायकल वरती बसवण्यासाठी कोणाला आणायचं विचारायला नको. या आपण अक्षयशी चर्चा करणार आहोत. अक्षय भावना प्रकट कर. केवळ भावना प्रकट कर. कशी वाटली स्पर्धा? एन्जॉय केलीस? 67 रन तुझ्या बॅटमधून आल्या. काय म्हणशील? बॉक्सची स्पर्धा आणि तीही पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन पुन्हा झालं त्याबद्दल कसं वाटलं आयोजन? केडी आणि संपूर्ण टीम दरवर्षी चांगलंच आयोजन करते. यावेळी पण खेळायला खूप मजा आली. यावेळी ग्राउंड खूप चांगला बनवलेला. बस
एन्जॉय केलीस तू स्पर्धा? खूप जास्त. चला शुभेच्छा आहेत, एकदा टाळ्या होत्यात. अक्षय सरोदे त्याची बाट जास्त बोलते, तो कमी बोलतो. या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय, ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठं पाठबळ या स्पर्धेला लाभलं, आदरणीय सौभाग्यवती सरस्वती ताई काथारा, नगरसेविका पनवेल महानगरपालिका महिला बाल कल्याण समिती सदस्य, दिला जातो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माऊली स्पोर्ट्स क्लब बाळूमामा वॉरियर्स, दत्ताजी भोसले आणि शरदजी करात यांच्या मालकीचा संघ. रोख रक्कम 30,000 रुपये. रोख रक्कम 30,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. चला संपूर्ण संघ या. प्रथम क्रमांक इथे पुरस्कार दिला जातोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बाळू मामाचा भंडारा लावूनचा संघ इथे दाखल झाला आणि आज चांगलं कामकाज झालेलं पाहायला मिळालं. संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. बोला बाळू मामाच्या नावानं येळकोट येळकोट. क्या बात आहे. चला शुभेच्छा आलेल्या. स्पर्धा संपते. कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग फोटो सेशन तुम्ही करून घ्या. चॅम्पियनचा बोर्ड मध्यभागी आहे. चला शुभेच्छा आहेत प्रत्येक खेळाडूला. तुम्ही फोटो सेशन करून घ्या. स्वतःची काळजी घ्या. हेवे दावे बाजूला ठेवा. आनंद घ्या. स्पर्धा आनंदी करा. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल, यदा कदाचित कोणाचं जर का नाव घेणं राहून गेलं असेल, सन्मान घेणं राहून गेलं असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा अशीच पुढे तशीच येत राहील. आपण सहकार्याचा अपेक्षा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा संपली असं जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. हॅलो. सर्वात प्रथम आज या कळंबोली बॉक्स प्रीमियर लीगसाठी 2026साठी जे कालपासून जे उपस्थित राहिले आणि समालोचन केलं ते आमचे जयेश सर यांचे मनापूर्वक आभार कळंबोलीवासियांतर्फे आणि खास करून कळंबोलीच्या चिंतामणीतर्फे आपले मनपूर्वक आभार. आपण असंच ह्या वर्षी केले समालोचन, तसंच पुढच्या वर्षी पण आम्ही तुम्हाला आमंत्रण आत्ताच करतो की जयेश सर तुम्ही पुढच्या वर्षी पण कळंबोली बॉक्स प्रीमियर लीगला तुम्ही यावेच, ही आमची कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर माहुली बाळूमामा वॉरियर्स या टीमचा एक खेळाडू आहे ज्याचा जन्मदिवस आहे आणि तोही साजरा करण्यात येणार आहे. या व्यासपीठावरती तुम्ही साजरा करू शकता. खरं तर आज जन्मदिवस आहे. सागर चांदणेचा जन्मदिवस आहे. सागर चांदणे आपल्याला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देवो. असंच क्रिकेट खेळत राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. खूप साऱ्या शुभेच्छा.